नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी सोपी पद्धतीने आणि घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यातच आणि कमी वेळात आपण हा केक आहे तो बघणार आहोत। हा केक आहे बिस्किटचा, पार्ले बिस्किटपासून आपण केक करणार आहोत। नाही तर आपण ओव्हनचा वापर केलेला आहे, नाही जास्त मेहनत आहे, अगदी कमी मेहनतीतच आपला हा केक आहे तो तयार होतो। अगदी स्पॉन्जी आणि झटपट असा होतो। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत जे की तुमचा केक आहे तो परफेक्ट बनेल। आणि इथं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही केक आहे तो बनवा, म्हणजे तुमचा केक पहिल्या प्रयत्नातच बिघडणार नाही। तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बिस्किटचं केक बनवण्यासाठी इथं मी बिस्किटचे 3 पॅकेट घेतलेले आहेत। इथं तुम्ही जे 20 वाले मिळतात ना ते सुद्धा घेऊ शकता, पण इथं मी जे फॅमिली पॅक असते त्याच्यामधले 3 पॅकेट घेतलेले आहेत। तर एका बिस्किट पॅकेटमध्ये 16 बिस्किट आहेत, तर इथं मी बरोबर 3 घेतलेले आहेत। तुम्ही ह्याच्याऐवजी 4 20 वाले पॅकेट असतात ते सुद्धा घेऊ शकता। आता इथं आपल्याला काय साहित्य लागत आहे ते बघूया। इथं मी 3 पॅकेट घेतलेले आहेत, तर त्यासाठी इथं मी 1 कप एवढं म्हणजे 200 ml एवढं दूध घेतलेलं आहे। दुधाचे प्रमाण परफेक्ट ठेवा, ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका किंवा कमीसुद्धा घेऊ नका। वाटलंच तर नंतर थोडंसं तुम्ही घालू शकता त्याची कन्सिस्टन्सी बघून। आता इथं मी साखर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। जास्त पण घेऊ नका कारण बिस्किट हे गोड असतं, जास्त आपल्याला गोड नाही करायचा। इथं मी ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे, साखर नसले घालायची तरी स्किप केली ते चालेल। इथं ट्रुटी फ्रुटी ही घरीच बनवलेली आहे। इनोचं 1 पॅकेट घेतलेलं आहे आणि इथं फ्लेवरसाठी मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। जर का तुम्हाला बिस्किटचा फ्लेवर नको असेल तर तुम्ही ऑप्शन म्हणून व्हॅनिला इसेन्स वापरू शकता, नाही वापरलं तर चालेल। तर चला सगळ्यात पहिले आपण हे बिस्किट आहेत ते काढून घेऊया। अशा प्रकारे 3 पॅकेट मी फोडून अशा प्रकारे एका प्लेटमध्ये सगळे बिस्किट काढून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, मोठंच बघून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम सगळे बिस्किट आहेत ते बारीक होतील। आता इथं आपल्याला हे बिस्किटचे तुकडे करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पावडर बनवायची आहे। इथं जर का तुमच्याकडे मिक्सरचं भांडे नसेल किंवा तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून करायचं असेल तर तुम्ही इथं जे 1 कप दूध घेतलेलं आहे ना तेच तुम्ही एकदम गरम करून दूध त्याच्यामध्ये बिस्किट आहेत ते 5-10 मिनिटासाठी भिजवून ठेवू शकता। त्याच्यामुळे काय होतं, छान असे बिस्किट भिजतात आणि बारीक करायची पण गरज पडत नाही। तो एक ऑप्शन आहे। आणि असं एक ऑप्शन आहे की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून त्याची पावडर बनवून ठेवू शकता। तर चला आता आपण पावडर बनवूया। इथं मी अशा प्रकारे सगळे बिस्किट जे आहेत ना ते असे बारीक करून घेतलेले आहे। तर थोडं थोडं करून पूर्ण असे बिस्किटाचे पावडर बनवून घेतलेले आहे। तर मस्त अशी झालेली आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जर का तुमचे बिस्किटचे तुकडे जरा थोडेसे बारीक नसले झाले ना तरी तुम्ही चाळणीनं चाळून घेऊ शकता। आणि नसेल चाळायचे तरी तुम्ही इथं दूध घातल्यावर जे पण बिस्किटचे तुकडे राहिलेले असतात ना ते आपोआप विरघळतात, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही। आता इथं आपलं एक मोठं असं मी पातेलं घेतलेलं आहे, मोठंच भांडं घ्यायचं आहे। आता ह्याच्यातच मी जी साखर घेतली होती ना ती पण घालून घेत आहे। तर साखरे घालायची नसेल तर तुम्ही स्किप पण केले चालेल, पण थोडीसा गोडवा येण्यासाठी इथं मी साखरेचा वापर केलेला आहे। आता साखर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये छान असे या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला जे दूध घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे। तर दूध पण आपल्याला काय करायचं आहे, एकदम न घालता थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। एकदम घातलं तर अंदाज कळत नाही किंवा जास्त झालं तर एकदम तुमचं असं पातळ असे मिश्रण होईल, त्याच्यामुळे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं त्याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे। जेवढं मी तर 200 ml दूध घेतले नाही तेवढं परफेक्ट आहे। वाटलंच तुम्हाला थोडंसं कमी आहे तर 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही घातलं तरी चालेल, पण हे प्रमाण परफेक्ट आहे। आता बघू शकता इथं मी थोडं थोडं हे दूध घालून छान असं हे बॅटर आहे ते तयार करून घेते। इथं आता मी जेवढं दूध होतं ना तेवढं संपूर्ण घालून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे, परफेक्ट असं झालेलं आहे। तर बघू शकता एकसारखं हे आपलं जे मिश्रण आहे त्याचं स्पूनमधून खाली पडत आहे, याचा अर्थ की आपलं जे परफेक्ट आहे ते तयार झालेलं आहे। आता इथं मी फ्लेवरसाठी हे व्हॅनिला इसेन्स घालत आहे। बरेच वेळा काय होतं की बिस्किटचा फ्लेवर आवडत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन आहे। जर का तुम्हाला विलायची पावडर घालायची तुम्ही सुद्धा घालू शकता, पण विलायची पावडरच्या ऐवजी व्हॅनिला इसेन्स खूप छान अशी टेस्ट येईल। आता हे इसेन्स घातल्यावर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आता मिश्रण तर तयार झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये हा केक आहे तो सेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर त्यासाठी इथं आपल्याला आधी तयारी करावी लागते, म्हणजे तेल लावून घ्यायचं असतं। म्हणजे काय होतं की आपला जो केक आहे तो खाली लागत नाही। ही प्रोसेस आधीच करून ठेवायची, नंतर काही गडबड होत नाही। जर का तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही तो वापरला तरी चालेल, पण इथं मी कुकरच्या भांड्यामध्येच हा केक आहे तो बनवून दाखवणार आहे। जे पण आपल्या घरात अवेलेबल आहे त्याच्यामध्येच हा मी केक आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता इथं मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया।
आता इथं आपलं जे बिस्किटाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला इनोचं पॅकेट आहे ते घालून घ्यायचं आहे. तर संपूर्ण इनोचं पॅकेट घालायचं आहे आणि कुठल्या फ्लेवरचं घालायचं नाही. हे आपलं रेग्युलरचं ग्रीन पॅकेट असतं ना तेच वापरायचं आहे. फ्लेवरचं वापरलं तर तुमच्या केकला एकदम टेस्ट वेगळीच येईल. आता इथं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जर का दूध असेल तर तुम्ही दूध पण घालू शकता. थोडंसं एकच घोट आपल्याला इथं पाणी घालायचं आहे, जास्त पण घालू नका. आता हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर जास्त फास्ट नाही हलवायचं, एकदम सावकाशप्रमाणे आपल्याला हे आहे ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. फास्ट हलवू नका, नाहीतर काय होतं इनोचं जी प्रोसेस असते ना ती फास्ट होते. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जेव्हा आपण इनो घालतो ना तेव्हा लगेच फुलनेस तो तयार असतो आणि कलर पण लगेच बघू शकता चेंज झालेला आहे. इथं आपलं जे मिश्रण आहे ते आता परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर जास्त मी आता हलवून घेत नाही, फक्त साईडचं जे पण मिश्रण आहे, जे पण बिस्किटचं मिश्रण आहे ते फक्त आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे, परफेक्ट असं झालेलं आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, जास्त पण हलवत बसू नका. आता संपूर्ण जे मिश्रण आहे ते मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेते. इथं आता आपल्याला जेव्हा आपण बिस्किटचं मिश्रण घातलेलं आहे ना त्यावेळेस लगेच आपल्याला टॅप करायचं आहे. म्हणजे काय होतं जे पण हवा आतमध्ये तयार झालेले असते ना ती लगेच बाहेर निघते. आता इथं आपल्याला मी कढईमध्ये हा केक बेक करणार आहे. तर त्यासाठी आधीच इथं मी कढई 10 ते 15 मिनटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. तर आपल्याला आधीच प्रीहीट करण्यासाठी ठेवायची असते. आता इथं मी केकच्या सजावटीसाठी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. जर का तुम्हाला टुटी फ्रुटी घालायची नसेल ना तुम्ही काजू बदामचे तुकडे असे उभे कट करून सुद्धा घालू शकता. खूप छान अशी टेस्ट येते. नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. आता इथं मी टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला लगेच असं झाकून ठेवायचं आहे. तर मोठं असं ताट घेतलेलं आहे, पूर्ण आपल्याला झाकून घ्यायचं आहे, अजिबात बाहेरची हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे. आता इथं आपल्याला जवळजवळ हा केक आहे तो 40 ते 45 मिनटासाठी बेक करायचा आहे आणि कमी गॅसवर करायचा आहे. 40 ते 45 मिनटं झालेले आहेत. आता आपला केक बघूया बेक झाला आहे का नाही. तर आता ताट गरम असल्यामुळे मी अशा कापड्या साईने काढून घेते. तर बघू शकता खूप छान असा आपला केक आहे तो फुललेला आहे, मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि छान असा बेक झालेला आहे. आता इथं आपण चेक करूया. तर टूथपिक घेतलेले आहे. तर बघू शकता मधोमध मी घातलेले आहे, एकदम क्लीन निघत आहे. कडेला पण घातली तरी क्लीन निघत आहे. 3 ठिकाणी इथं चेक केलेलं आहे. तर खूप छान असा आपला केक बेक झालेला आहे. आता इथं आपण ह्या स्टेजला लगेच आपल्याला जो कुकरचं भांडं आहे ना ते काढून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं कढई आपली गरमच असते, अजून कुकिंग प्रोसेस त्याची चालूच राहते, त्याच्यामुळे लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यातून केक आहे तो डेमोल्ड करून घ्यायचा आहे. तर चला थंड होण्याची वाट बघूया. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आपला केक आहे तो छान असा थंड झालेला आहे. आता इथं आपल्याला ज्या कडा आहेत ना ते सोडवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला केक आहे तो पटकन असा डिमोल्ड होईल. आता इथं मी प्लेट घेतलेली आहे आणि आपल्याला कुकरचा डब्बा असा पालथा घालून टॅप करायचा आहे. तर बघू शकता खूप इझिली असा निघला आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती छान असा आपला केक आहे तो बेक झालेला आहे. नाही आपण इथं ओव्हनचा वापर केलेला, कढईमध्येच हा आपण केक आहे तो बेक केलेला आहे, तरी खूप छान असा बेक झालेला आहे, मस्त असा झालेला आहे. तुम्ही तर बघू शकता वास तर मस्त येतोय आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो. मस्त आपला केक आहे तो एकदम स्पॉन्जी झालेला आहे, छान असा झालेला आहे. तर तुम्ही तर बघू शकता, जवळून दाखवते, मस्त असा एकदम फुललेला आहे. आता इथं आपण हा केक आहे तो कट करून घेऊया. तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा केक आहे तो करून बघा. पहिल्या प्रयत्नातच हा तुमचा केक आहे तो बिघडणार नाही, मस्त असा येईल. आता इथं मी चाकूच्या साहाय्याने कट करून घेते. तर तुम्ही बघू शकता कट करताना सुद्धा खूप छान असा कट होत आहे. तर याचाच अर्थ की तुम्ही समजू शकता की केक किती मस्त असा झालेला आहे. आता इथं आपण काढून बघूया. मस्त असा केक आतून सुद्धा बेक झालेला आहे, अजिबात कच्चा वगैरे राहिला नाही, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.